मी नेहमी असा या गोष्टींवरती ज्याला मी वाचतो, माझं ज्या वेळेला जे काही छोट्या प्रमाणात असेल, परंतु जे काही माझं चिंतन चालू असतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक राज्याचा एक डीएनए आहे. तुम्हाला गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये तुम्हाला उद्योगपती मिळतील, पण तुम्हाला तेंडुलकर मिळणार नाहीत, तुम्हाला गावस्कर मिळणार नाहीत, तुम्हाला लता मंगेशकर मिळणार नाहीत, तुम्हाला आशा भोसले मिळणार नाहीत, तुम्हाला चांगले चित्रकार मिळणार नाहीत, तुम्हाला चांगले कवी मिळणार नाहीत, तुम्हाला चांगले साहित्यिक मिळणार नाही. हा महाराष्ट्राचा डीएनए. सो आपण आपलं सोडून दुसऱ्याचं काय चांगलं होतंय, मला असं वाटतं आपण तिकडे जायचा प्रयत्न करतोय, आपण आपलं काही वाढवायचा प्रयत्न करत नाही. आणि पहिल्यापासून जर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की महाराष्ट्राने हा पहिल्यापासून, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व बघा, महाराष्ट्रामधली चित्रकारिता, महाराष्ट्राची एकूणच परंपरा जर समजा तुम्ही पाहिली तर पैसा हा महाराष्ट्राने दुय्यम पकडलाय. आणि आत्ताच्या जगाला जो वेग आलाय त्या वेगात आज महाराष्ट्र म्हणतोय नाही पैसा एक नंबरला आहे. सो आता त्या दोन मधलं चूज तुम्हाला करायचंय की तुमचं टॅलेंट हे तुम्हाला बघायचंय. म्हणजे आज आमची लोक म्हणतात की शेअर मार्केटमध्ये आमची मराठी मुलं दिसत नाही. आहेत, कमी का प्रमाणात असतील पण आहेत, नाही अशाला भाग नाही. परंतु साहित्यामध्ये गुजराती मुलं फार दिसत नाही, असं आपण का नाही म्हणत? मला असं वाटतं की आपण आपलं काहीतरी सोडून आपण भलतेच्या काहीतरी मागे लागतो आणि आपली गोष्ट, महाराष्ट्राची गोष्ट आपण कुठेतरी हरवून बसतो.